श्रीरामपूर शहरातील सोनार गल्ली परिसरात मंगळवारी रात्री 3च्या व 3:15च्या सुमारास चोरीच्या घटनांनी खळबळ उडवली आहे। दिलीप नागरे सराफ आणि बोराडे यांच्या दुकानात 3 अज्ञात इसमांनी कटवण्या घालून शटर तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र अनेकदा प्रयत्न करूनही शटर न तुटल्याने चोरांचा डाव फसला। यानंतर हे चोर महाले ज्वेलर्स या दुकानाकडे वळले। येथे मात्र त्यांना यश आले, तर शटर तोडून त्यांनी दुकानातील मौल्यवान ऐवज चोरून नेला। चोरी केल्यानंतर चोरांनी मंडलिक दुकानातही चोरीचा प्रयत्न केला, पण तिथेही शटर न तुटल्याने चोरी अयशस्वी ठरली। या घटनेनंतर सोनार गल्ली परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। विशेष म्हणजे हा परिसर पोलीस स्टेशनच्या अगदी शेजारी असूनही चोरांना पोलिसांचा कोणताही धाक राहिलेला दिसत नाही। रात्रीच्या वेळी शहरात पेट्रोलिंग होते का नाही, सीसीटीव्हीवर कुणाची नजर आहे की नाही, असे गंभीर प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहेत। सततच्या चोरींच्या घटनांमुळे व्यापारी वर्ग प्रचंड दहशतीत असून आता दुकान उघडायचं की नाही असा सवाल सोनार आणि व्यापाऱ्यांसमोर उभा राहिला आहे। पोलीस प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई करून चोरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा व्यापाऱ्यांचा संयम सुटल्याशिवाय राहणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।